ओम नमः शिवाय. श्रावण सोमवारच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने महादेवाच्या शिवलिंगाची पूजा कशी करावी, शिवमूठ कशी अर्पण करावी व कोणती शिवमूठ कोणत्या सोमवारी अर्पण करावी आणि शिवमूठ अर्पण केल्यानंतर मंत्र काय म्हणायचा, ह्या सर्व गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. यावर्षी श्रावणमध्ये 4 सोमवार आलेले आहेत, तर ही पूजा आपल्याला दर सोमवारी मांडायची आहे व दुसऱ्या दिवशी देवपूजा करत असताना ही पूजा उचलून घ्यायची आहे. सर्वात आधी ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पुसून घ्यायची आहे व अगदी सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. आता या ठिकाणी मी सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घेत आहे. त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू वाहून फूल अर्पण करायचे आहे. कुठलीही पूजा म्हटली की सर्वात आधी गणपती बाप्पाची स्थापना करत असतात. तर या ठिकाणी मी एक नागिलीचं पान ठेवलेलं आहे. त्यावर मी आता थोडासा अक्षिदा वाहून गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे. आता मी इथे हळदी कुंकू वाहून फूल अर्पण करणार आहे. बाप्पाची स्थापना करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा उच्चार करायचा आहे. यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे. इथे मी शिवलिंग घेतलेलं आहे. शिवलिंग कधीही घेताना भरीव घ्यायचे आहे. शिवलिंग कधीच पोकळ असं घेऊ नये. आता मी या ताम्हणमध्ये थोडासा अक्षिदा वाहून त्यावरती शिवलिंग ठेवून घेत आहे. आता आपण शिवलिंगाचे अभिषेक करणार आहोत. अभिषेक घालताना ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करायचा आहे. सर्वात आधी मी 5 वेळा पळीने पाणी घालून अभिषेक करणार आहे. पाच वेळा पाण्याने अभिषेक झाल्यानंतर आता आपण कच्च्या दुधाने अभिषेक घालणार आहोत. हे सुद्धा आपण 5 वेळेस करणार आहे व ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप सुरू ठेवणार आहोत. आता आपण त्यावरती पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक घालणार आहोत. अभिषेक झाल्यानंतर ही मूर्ती आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहे व पुन्हा एकदा मी इथे ताम्हण ठेवले आहे. त्यामध्ये आता स्वच्छ केलेली शिवलिंग आपण त्यावर ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर मी इथे पांढरा भस्म शिवलिंगावरती लावत आहे. त्यानंतर इथे शिवलिंगावरती शमीचं पान व गोकर्णाचे फूल वाहत आहे. असं म्हटलं जाते की महादेवाला पांढरे फुलं फार आवडतात, तर शक्यतो तुमच्याकडे असेल तर पांढरे फूल नक्कीच वाहायचे आहे. त्यानंतर मी इथे धोत्रा याचे फळ वाहत आहे व धोत्र्याचे फूलसुद्धा वाहत आहे. त्यानंतर तुमच्याकडे असलेले कुठलेही फुलं तुम्ही या ठिकाणी वाहू शकता. बेलपत्र वाहताना बेलपत्र हे नेहमी त्रिदय असावे. बेलाच्या देठाचा जाड भाग असतो तो काढून घ्यायचा आहे. बेलपत्र अर्पण करताना नेहमी पालथे अर्पण करावे. बेलाच्या देठाचा भाग हा आपल्या समोर असावा. बेलपत्र निवडताना लक्ष द्या, 1 किंवा 2 पान असलेलं बेलपत्र वाहू नये व फाटलेलं बेलपत्र, ज्याला खंडित बेलपत्र असेही म्हणतात, ते सुद्धा वापरू नये. माझ्याकडे असलेल्या सर्व प्रकारांचे फुलं मी इथे वाहत आहे. हे करताना तुम्ही काही सेवा देखील करू शकता. तुम्ही 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जाप करू शकता किंवा शिवमहम स्तोत्र पठण करू शकता. यानंतर पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ शिवामूठ आहे. तांदूळ घेताना ते नेहमी अखंड असावे.
त्यानंतर हे धान्य आपल्याला कोरडे अर्पण करायचे नाही. तांदळात थोडंसं पाणी टाकून तांदूळ ओले करून घेतले आहे. त्यानंतर हे तांदूळ आपल्याला मुठीत घ्यायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला शिवामूठ महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे. असं आपल्याला 3 वेळा धान्य अर्पण करायचे आहे आणि 3 वेळा ही मूठ आपल्याला अर्पण करताना काही मंत्राचा जाप करायचा आहे. तो मंत्र मी स्क्रीनवरती दाखवलेला अशा प्रकारे आहे. शिवा शिवा महादेवा माझे शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दीरा भावा नंदा जावा, भ्रतारा ना आवडतीची आवडती कर रे देवा. या मंत्राचा जाप करत आपल्याला 3 वेळा शिवामूठ अर्पण करायची आहे. यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. मी इथे दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. तुम्ही या ठिकाणी फळसुद्धा घेऊ शकता. नैवेद्य दाखवल्यानंतर धूप लावून आपण ओवाळून घ्यायचे आहे. आता आपण सर्वात आधी गणपतीची आरती घ्यायची आहे व गणपतीची आरती झाल्यानंतर आपण शंकराची आरती घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली ही पूजा संपूर्ण झालेली आहे. अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक सोमवारी ही पूजा मांडायची आहे व त्या सोमवारी जी शिवामूठ असेल ती शिवामूठ वाहायची आहे. ही पूजा दिवसभर अशीच ठेवायची आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ही पूजा उचलायची आहे. शक्यतो ही पूजा तुम्ही सकाळीच करून घ्या व जर तुम्ही मंदिरात जाणार असाल तर सकाळीच तुम्ही मंदिरात जाऊन ही पूजा करू शकता. वाहिलेल्या शिवामूठमधले काही धान्य तुम्ही तुमच्या घरच्या धान्यामध्ये टाकू शकता व उरलेले काही धान्य तुम्ही पक्षींना किंवा गाईला देऊ शकता. अशा प्रकारे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण ही पूजा मांडू शकतो व श्री शंकरांची सेवा करू शकतो. ओम नमः शिवाय.